छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील अनेक नाट्यपूर्ण घटनांपैकी एक थरारक घटना म्हणजेच आग्र्याहून सुटका। औरंगजेबाच्या मगरमिठीतून छत्रपती शिवाजी महाराज सुटले खरे, पण ते बादशाही मुलखापासून सुरक्षितपणे महाराष्ट्रात कसे परत आले हा प्रश्न अनेकांना पडला असेल। छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले तो दिवस होता 17 ऑगस्ट 1666। महाराज आग्र्याहून निसटल्याची बातमी औरंगजेबाला समजताच त्याला धक्का बसला, आश्चर्य वाटलं। त्याने तिथल्या सर्व सुरक्षा रक्षकांची झडती घेतली, पण कडक पहारा असताना शिवाजी राजा एकाएकी जमिनीत घुसला की आसमानात जाऊन नाहीसा झाला। हे आम्हालाच समजलं नाही असे ते पहारेकरी म्हणत राहिले। मराठ्यांचा हा राजा अनेक रूप घेतो असं बादशाहनं ऐकलं होतं। आज मात्र ते खरं आहे असंच औरंगजेबाला वाटू लागलं। त्याने आपल्या फौजांना हुकूम करून चारही दिशांना शिवाजी महाराजांना शोधण्यास रवाना केले। त्याने आपल्या सैनिकांना सक्त आदेश दिला, काहीही करा, चारही दिशांना शोध घ्या। शिवाजी राजा वेषांतर करून धावत असेल, सगळे चौकी पहारे तपासा, जिथे सापडेल तिथे शिवाजी राजांना कैद करून फिलफोर घेऊन या, असा सक्त आदेश खुद्द औरंगजेबानं आपल्या सैन्याला दिला। आग्र्याहून सुटण्यासाठी महाराजांनी आपला वेश बदलला होता। त्यांनी मोठी दाढी आणि भरदार मिशा ठेवल्या होत्या। डोक्यावरचा जिरेटोप काढून त्या जागी सरदाराची पगडी घातली होती। औरंगजेब मोठा शंकेखोर, त्याच्या मनात शंका आली, शिवाजीराजा शहरातच कुठेतरी दडून राहून रात्री आपणास दगा करेल, म्हणूनच तजवीज करून सैन्याचा कडक पहारा ठेवून स्वतः बादशाह पलंगावर बसून राहिला। आग्र्याहून सुटल्यानंतर शिवाजीराजे मथुरेच्या दिशेने निघाले। मथुरेत मकरंद भट आणि गोवर्धन राहत होते। शिवाय स्वराज्याचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांचे मेहुणे कृष्णाजी त्रिमल हे देखील मथुरेतच होते। ठरलेल्या योजनेप्रमाणे आग्र्यावरून शिवाजीराजे मथुरेत येऊन दाखल झाले। महाराजांच्या सोबत 8 वर्षांचे शंभूराजे देखील होते। औरंगजेबाच्या कित्येक फौजा वेड्यासारखा महाराजांचा पाठलाग करत होत्या। शिवाजी महाराजांसोबतच संभाजीराजांच्या जीवाला देखील धोका होता आणि हा धोका ओळखूनच शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना मथुरेतच ठेवण्याचा विचार केला। ठरलेल्या योजनेनुसार महाराजांनी युवराज संभाजीराजांना कृष्णाजी त्रिमल यांच्याजवळ मथुरेस ठेवले आणि सगळीकडे अफवा पसरवली, वाटेतच संभाजी महाराजांचं निधन झालं आहे। स्वतः शिवरायांनीच संभाजीराजांचं निधन झालंय अशी अफवा सगळीकडे पसरवली। त्यामुळे औरंगजेबाच्या फौजांपर्यंत देखील ही अफवा लगेच पसरली। संभाजी महाराजांचं वाटेतच निधन झालंय म्हणून औरंगजेबाच्या फौजा आता संभाजी महाराजांचा पाठलाग सोडून फक्त शिवरायांचा पाठलाग करणार होत्या। म्हणूनच औरंगजेबाच्या सगळ्या फौजा आता मात्र फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचा शोध घेऊ लागल्या। मथुरेतून बाहेर पडताना शिवाजी महाराजांनी पुन्हा वेषांतर केले। महाराजांनी एका बैराग्याचा पोशाख धारण केला आणि कृष्णाजी त्रिमल यांना सोबत घेऊन महाराज मथुरेतून बाहेर पडले। कृष्णाजींचे बंधू काशीपंत आणि विसाजीपंत यांनी मथुरेमध्ये युवराज संभाजी महाराजांचा सांभाळ केला। शिवरायांच्या रक्षणासाठी त्यांच्या आगेमागे 100 मावळे प्रवास करत होते। आपल्या साथीदारांसह महाराजांनी मथुरेवरून नरवरच्या दिशेने तुफानी घोडदौड चालू केली। त्यावेळचा इटालियन इतिहासकार निकालाओ मनुची लिहितो, शिवाजीराजा आणि त्यांचे साथीदार प्रचंड वेगाने जात होते। एरवी जेवढे अंतर पार करण्यासाठी 72 तास लागत होते, तेवढे अंतर शिवाजीराजा आणि त्यांचे साथीदार एका रात्रीत 12 तासात कापत होते। महाराज आग्र्यावरून निष्ठून गेल्यामुळे औरंगजेबाने संपूर्ण देशभरात नाकेबंदी करण्याचे आदेश दिले। ठिकठिकाणी प्रवाशांची चौकशी होत होती। मोगलांच्या प्रदेशात प्रवासासाठी परवाने लागायचे। शिवाजी महाराजांच्या जवळ मीरबक्षी मोहम्मद अमीन खानाच्या परवान्यांचा योग्य असा दस्तक होता। तसेच महाराजांच्या मावळ्यांना परतीच्या प्रवासाचे दस्तक देखील औरंगजेब बादशाहच्या परवानगीनेच देण्यात आले होते। त्यामुळे परवाने नाहीत म्हणून पकडले जाण्याची भीती नव्हती। छत्रपती शिवाजी महाराज 20 ऑगस्टला नरवर घाटी या ठिकाणी पोहोचले। औरंगजेबाच्या दरबारात रोज संध्याकाळी डायरी लिहिली जात असे, त्याला अखबार म्हणत। दिनांक 20 ऑगस्टचा अखबार लेखक लिहितो, नरवरचा फौजदार अब्दुल्ला खानाने कळवले, संध्याकाळी नमाजाच्या वेळी शिवा
आणि त्याचे सरदार चंबळा नदी ओलांडून पुढे गेले. त्यांनी मुहम्मद अमीन खानाच्या सहीचा आणि शिक्क्याचा दस्तक देखील सादर केला. दिनांक 28 ऑगस्ट 1666चा अखबार लेखक लिहितो, शिवा नर्मदेवर पोहोचल्याची खबर मिळाली, परंतु तो कोणालाही दिसला नाही. मोगल अखबारातील या दोनही नोंदीवरून असे समजण्यास हरकत नाही की शिवाजी महाराज मथुरेवरून निघून नरवारला आले. नरवारला लागून असलेल्या बुंदेलखंडात मोगल विरोधी सत्ता नांदत होती. त्याला लागून असलेल्या गोंडवनात लहान लहान राजे मोगलांच्या विरोधात होते. छत्रपती शिवाजी महाराजांना हे आधीच ठाऊक होते. या प्रदेशाची दुर्गम भौगोलिक रचना, येथील मोगल विरोध हे राजांना आधीच माहीत असल्यामुळे त्यांनी अखबारात नोंदल्याप्रमाणे 26 ऑगस्टच्या सुमारास नर्मदा नदी पार केली असावी. हिरापूरजवळ नर्मदा नदी पार केल्यानंतर शिवाजीराजे आपल्या साथीदारांसह एलिसपूर माहूर मार्गे सिंदखेडकडे वळले असावेत. सिंदखेड हे राजांचे आजोळ, मासाहेब जिजाऊंचे माहेर. मात्र महाराजांनी कुठेही जास्त वेळ दवडला नाही. लागोलाग सिंदखेड सोडल्यानंतर शिवराय श्रीगोंद्यावरून पुण्यास राजगडावर परत आले. दिनांक 12 सप्टेंबर 1666 रोजी बैराग्याच्या वेशात राजे राजगडावर दाखल झाले आणि त्यांनी मासाहेब जिजाऊंचे पाय धरले. केवळ आग्र्यावरून नाही तर साक्षात मृत्यूच्या मगरमिठीतून शिवाजीराजे सुखरूप राजगडावर परत आले. औरंगजेबाचा अहंकार तोडत मराठ्यांचा छत्रपती पुन्हा स्वराज्यात दाखल झाला.